आज आपण गोकर्ण किंवा अपराजिता जे फ्लॉवर असतात त्याची साडीवर पेंटिंग कसं करायचं हे मी आज तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आधी तयारी मी ही साडी थोडीशी डबल म्हणजे ऑम्ब्रे इफेक्टमध्ये आधी डाय करून घेतलेली होती. तसं डाय केलेली साडी अतिशय सुंदर दिसते आणि मग ती अशी एक अतिशय ताठपणे आपण ही फ्रेमला लावलेली आहे. ही फ्रेम कशी बनवली त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. ही फ्रेम मी घरीच बनवली आहे, तर त्याची पण मी लिंक तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की पहा, कारण जोपर्यंत फ्रेम व्यवस्थित लागलेली नसते तर पेंटिंग तुमच्या साडीचं अजिबात चांगलं होणार नाही. आता सर्वप्रथम आपण हा ग्रीन कलर जो सॅप ग्रीन कलरनी आपण सगळी लीव्स संपूर्ण साडीमध्ये जिथं आपल्याला पेंटिंग करायचं आहे ते आपण करून घेतलेलं आहे. आणि ही जी बेसिक व्हाईट कलर आणि अल्ट्रामराईन ब्ल्यू कलरचे फेविक्रिलचे किंवा क्लॉथ पेंटिंगचे जे कलर असतात त्यांनी मी हा बेसिक शेप करून घेतलेला आहे. आता हे ड्रॉइंग मी ॲक्च्युली डायरेक्ट साडीवर केलेलं आहे, पण जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही आधी पेपरमध्ये करून घ्यायचं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये कार्बननी ट्रेस केलं तरीसुद्धा चालेल. पण असं केलं तरीसुद्धा आपल्याला जिथं जिथं पाहिजे तिथं बरोबर आपल्याला करता येतं. तर आता मेन या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे जे एरवी आपण जेव्हा आपण शेडिंग करतो तर त्यावेळी दोन कलर मिक्स होत असतात, पण अपराजिता जे फ्लॉवर असतात ना ह्याच्यामध्ये हे जे दोन व्हाईट आणि ब्ल्यू कलर आहे ना, हा मिक्स होण्याची पद्धत थोडीशी वेगळी. म्हणजे आपण फॅन ब्रश वगैरे घेतल्यानंतर अगदी म्हणजे अलगद हाताने आपल्याला हे दोन्ही कलर मिक्स करायचे आहेत. मिक्स पण अशा तऱ्हेनं व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन्ही कलरचं डिफरन्सिएशन नाही दिसलं पाहिजे. आणि स्लाइटली म्हणजे नॅचरल फ्लॉवरमध्ये कशा लाईन्स असतात ना त्या येण्यासाठी मी हा फॅन ब्रश न घेता हा फ्लॅट ब्रश माझा जो जुना होता तोच मी वापरला आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा आपण तसा इफेक्ट आणू शकतो. आपल्याला कोणता ब्रश आवडत असतो आपण त्याप्रमाणे आपण घेतलं तरीसुद्धा चालतं, पण मी या ब्रशनी एकदम कम्फर्टेबल आहे म्हणून मी हे असं घेते. तर मी तुम्हाला हे फूल आता हे मेन या फुलाची अतिशय महत्त्वाची म्हणजे हीच एक बाब आहे की एकदम ते फूल नॅचरल वाटलं पाहिजे. जास्त ब्ल्यूमधून व्हाईटमध्ये आपल्याला यायचं आहे. व्हाईटमधून ब्ल्यूमध्ये गेला तर ते फूल अजिबातच चांगलं दिसणार नाही. त्यामुळे जास्त ब्ल्यूमध्येच आपल्याला व्हाईटमध्ये येण्याची आपण ट्राय करायचं, म्हणजे तो एक्झॅक्ट त्या फुलाचा पूर्ण आपल्याला पिक्चर मिळू शकतं. आणि हे कोणाची कॉपी करायची गरज नाही. आपण एक नॅचरल फूल आपल्याकडं जो गोकर्णाचं फूल आहे ना ते समोर जर आपण ठेवलं ना तर आपलं अतिशय सुंदरपणे आपण हे पेंटिंग करू शकतो. आता मी ही क्रेप सिल्कची साडी घेतलेली आहे, पण हे ऑर्गन्झा वेअरमध्ये पण खूप सुंदर दिसतं. आणि अशा मी बऱ्याच प्रकारच्या साड्या बनवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि अजून तुम्हाला कुठल्या प्रकारचं फूल माझ्याकडनं शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी जरूर त्याचा पण एकदम डिटेल व्हिडिओ तुम्हाला करून सांगेन. आता याच्यामध्ये आपल्याला साधारण 4 कलर लागतात. एक सॅप ग्रीन, एक डार्क ग्रीन, एक अल्ट्रामराईन ब्ल्यू, एक व्हाईट, येलो. हे फक्त 4च कलर आपल्याला लागतात. पण हे 4 कलर फक्त वापरूनसुद्धा ही साडी अतिशय सुंदर दिसते. आणि आता मी हा बंच थोड्या थोड्या अंतरावर केला आहे, पण नाहीतर जास्त केला असतं तर थोडं जास्त एवढं चांगलं दिसलं नसतं, कारण हे थोडेसे डार्क कलर असल्यामुळे आपण छोटा छोटा बंच बनवलेला आहे. पण तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही 2-2, 3-3 फ्लॉवरचा पूर्ण साडीवर पण करू शकता. ब्ल्यू कलर या ग्रीन आणि पिस्ता कलरवर अतिशय सुंदर उठून दिसतो. मला हे अतिशय आवडलं. तुम्हाला ही माझी साडी बनवलेली कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा.
आपण याआधी ह्याच्या आधी आपण सूर्यफुलाची, गुलाबांची, नाहीतर सिरती टेक्निकची म्हणजे स्टीम सेट डाय आहेत त्याच्या पद्धतीची पण आपण साडी बनवलेली आहे. ती पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याच प्रकारचे ह्यालाच मॅचिंग होणारे आपण बँगल्स पण बनवतो. मी बँगलचा पण व्हिडिओ जर बनवला तर नक्की तुम्हाला पाठवीन. एकदम सेम ह्याच्यासाठी मॅचिंग आपण त्या बँगल्स वापरू शकतो. आता हे जे गोकर्णाचं आहे तर ह्याच्यासाठी आपण ज्या बँगल बनवणार आहोत त्या आपण कुंदनच्या नाही बनवायच्या नाहीत, कारण त्या चांगल्या दिसणार नाहीत. तर आपण ह्याच्यामध्ये क्लॉथच्या नाहीतर तुम्ही थ्रेड्सच्या बँगलसुद्धा ह्याच्यामध्ये सुंदर दिसतील. आता ह्याच्यामध्ये आपण हा लेमन येलो कलरमध्ये थोडासा घातलेला आहे, जे जसं गोकर्णाच्या फुलांमध्ये असतो तसा. आणि थोडंसं येलो झाल्यानंतर स्लाइटली ग्रीन कलर म्हणजे लाईट ग्रीन कलर थोडासा अजून आपण खाली त्याला करायचा, म्हणजे गोकर्णाच्या फुलाचा एकदमच आपल्याला फील येईल. आणि नंतर आतमध्ये छोटीशी कळी जी दिसत असते ती ब्ल्यू कलरनी परत आपल्याला अगदी छोट्याशा 2 लाईन्स करायच्या. मी जवळूनसुद्धा पण तुम्हाला दाखवेन कसं बनवलेलं आहे ते. ब्ल्यू, व्हाईट आणि येल्लोचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आणि त्याला बॅकग्राऊंड आपण जी घेतलेली आहे ग्रीन, त्यामुळं ती अतिशय उठून दिसते. पूर्ण साडी झाल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा मी दाखवेन कशी दिसते ती. आपण ह्याच्यानंतर चेरी ब्लॉसम नाहीतर मेपल लीव्स असे पण आपण भरपूर साड्या बनवलेल्या आहेत. आपण त्या पण बघू शकतो. मी पट्टचित्र म्हणजे ओरिसाचं जे फोक आर्ट आहे त्याची पण मी फिगर्सनी पूर्ण रासलीला, मधुबनीच्या साड्या, मधुबनीचे दुपट्टे जे प्युअर तसरवर त्या पण मी बनवल्या. ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला कसे आवडतात का मला नक्की सांगा. आता स्लाईट लाईन्स आपल्याला 2 काढायच्या आहेत अल्ट्रामराईन ब्ल्यूच्या. त्या ब्ल्यू आणि ह्याच्या बॅकग्राऊंड ब्ल्यू कलरने आपण जे व्हाईट बॅकग्राऊंडनं करणार आहे ना आणि स्लाईट येलोवर करणार आहे ते अतिशय सुंदर दिसतं. मला स्वतःलाच ही फुलं खूप आवडली. आपण जेव्हा आपलं काम करतो तेव्हा स्वतःला आपल्याला आवडणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला स्वतःला आवडलं की नक्की समोरच्याला आवडतं ते. प्रदर्शनामध्ये या सर्व साड्या माझ्या ठेवलेल्या असतात, पण प्रदर्शन कधी भरायच्या आधीच त्या साड्या जातात, म्हणजे लेडीज घेऊन जातात. तर तुम्ही प्रदर्शनातसुद्धा नक्की भेट द्या. त्यामध्ये पण तुम्हाला दिसतील या साड्या. तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी व्हिडिओ कॉलनी तुम्हाला या साड्या पण दाखवेन. आता बघा हे सर्व साडी आपली रेडी झालेली आहे. जवळून दाखवते. थोडं आपल्याला मोरपीस पाहिल्यासारखं वाटतंय ना. साडी अतिशय ताठपणे आपण ती फ्रेमला लावायची, नाहीतर मग ती बरोबर दिसत नाहीत आणि बरोबर पेंटिंग पण केलं जात नाही. पदराच्या साईडला मी छोटी मध्ये पण फुलं केलेली आहेत. 1 फूल आणि 3 ते 4 गुच्छाचं एक पान पण बनवलेलं आहे. त्यामुळे त्याची एकदम रंगत अजून खुलून आलेली आहे. आता ही आपली सर्व साडी रेडी झालेली आहे पहा.
एवढं डिझाईन करायला आपल्याला 1 ते 1.5 दिवस नक्की लागतो. हा मी एक जवळचा एक व्ह्यू केलेला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. थोडासा माझा हातमध्ये आला. नेक्स्ट टाईम मी नक्की काळजी घेईन की अजून ते किती तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवता येईल. हे बघा, याच्यामध्ये 2 कलर आहे ना, डिफरन्स नाही झाला पाहिजे. दोन्ही कलरमध्ये एकदम असं मिक्सिंग पण झालं पाहिजे, पण शेडिंग वगैरे नाही झालं पाहिजे. पानं जेव्हा आपण कलरिंग करणार ना, तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम आधी सॅप ग्रीननं ती पहिल्यांदा आधी प्लेन पानं लिव्ज करून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर घालून नंतर त्याच्यामधल्या पानांच्या रेषा वगैरे आपण केलेल्या आहेत. तर लिव्ज जर शेडिंगची असती तर ते पण मी तुम्हाला दाखवले असते, पण हे मी जास्त सिम्पल ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. लेमन येलो कलर घातल्यानंतर अतिशय त्याची एकदम कलर खूप सुंदर दिसतात. आता जर हा गुच्छ आपला 7 ते 8 पानांचा असेल ना, तर आपण 3 पानं एका वेळी करायची. नाही तर कलर जर सुकले गेले ना, तर मग मिक्सिंग कलर व्यवस्थित होणार नाही. यातली मगाशी मी बोलल्याप्रमाणे छोटीशी कळीसारखं असतं ते आपण काढायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण व्हाईट कलर नंतर हे करायचं, म्हणजे ते अजून त्याच्यामध्ये सुंदर दिसतं. आता हे मध्ये मध्ये आपण 1 फूल आणि 3 ते 4 पानांचा गुच्छ केलेला आहे, जो साधारण फक्त पदराच्या साईडपर्यंतच येईल आणि साडीच्या मध्यापर्यंत आपण हे छोटी छोटी फुलं पण केलेली आहेत. आता हा आपला कंप्लीट लुक आहे साडीचा. याच्यापेक्षा जास्त केलं तर ते चांगलं नाही दिसणार. हे इनफ आहे. तुम्हाला ही माझी पेंटिंग केलेली साडी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या बाकीच्या पण साड्यांचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता. आणि मी तुम्हाला आवडत असलेल्या फुलांची पण साड्या मी कस्टमाइज करून देते. आत्ता पण आपण ट्युलिप्सच्या पण साड्या बनवल्या आहेत, गुलाबाच्या फुलांच्या बनवलेल्या आहेत, प्राजक्ताच्या पण बनवलेल्या आहेत. तर त्या पण साड्या तुम्ही नक्की पहा. यानंतरची आपली साडी असणार आहे चेरी ब्लॉसम. आणि एक मेपलची जी मी साडी बनवली आहे त्याची मला परत डिमांड येते, म्हणून मग परत ती एक वेगळ्या अँगलनी आपण परत करणार आहोत आणि वेगळ्या टेक्निकने पण करणार आहोत. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. आपण फेविक्रिलचे पण कलर फॅब्रिकचे वापरतो, नाहीतर आपण ॲक्रामाइन डाईज वापरतो, नाहीतर फ्रेंच सिरती टेक्निकचे जॅकार्डचे पण कलर जे स्टीम सेट केलेले असतात तसे पण पद्धतीचे आपण साड्या बनवतो. ती पद्धत पण मी तुम्हाला नक्की कधीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण ती साडी करण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात, कारण ते कलर स्टीम करण्यासाठी पण 3 ते 4 तास लागतात. त्यामुळे फ्युचरमध्ये तो पण मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन. तशी स्टीम सेट केलेली साडी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू.